महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। विकास कामांच्या मुद्द्यांवर धैर्यशील मानेंचा विजय निश्चित। सत्यजित पाटील सुरुडकर व राजू शेट्टी यांनी जनतेला फसवण्याचा धंदा सुरू केला आहे, पण विकास कामांच्या जोरावर धैर्यशील मानेंचा विजय निश्चित असून पुन्हा एकदा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार असे मत सत्वशील माने यांनी व्यक्त केले। ते कोडोलीसह परिसरातील धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ सभेत बोलत होते। कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यामधील कोल्होलीसह मालवाडी, तिरपण, आसुर्ले, निकमवाडी बरोबर बांधारी परिसरामध्ये धैर्यशील माने यांच्या प्रचाराची सुरुवात सत्वशील माने यांनी सुरू केली आहे। खासदार धैर्यशील माने यांनी आपल्या विकास कामांचा फंड प्रत्येक गावामध्ये पोहोचवले आहे। विरोधकांनी मात्र संस्था सुरू करतो म्हणून सर्वसामान्य जनतेचे पैसे घेऊन दामदुप्पट केली, तर काहींनी गेल्या अनेक वर्षात मतदारसंघात अशी हवा केली आहे की माझ्या विरोधात जरी पंतप्रधान नरेंद्र मोदी उभे राहिले तरीही मीच निवडून येणार असे म्हणणाऱ्यांनी आता आपली डिपॉझिट वाचवण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही सत्वशील माने यांनी सांगितले। यावेळी भाजपाचे डॉक्टर अजय चौगले यांनी आपले मनोगत व्यक्त केले। या सभेला सरपंच पवित्र कांबळे, उपसरपंच प्रकाश पाटील, तानाजी ढवळे, के.एस. चौगले, बाजीराव चौगले, प्रकाश देशमुख, निवृत्त पोलीस निरीक्षक राजाराम भोसले, सत्यम भोसले, अमर बचाटे यांच्यासह गावातील तरुण मंडळाचे कार्यकर्ते, ग्रामस्थ व आमदार विनय कोरे गटाची कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी किरण मस्कर, कोल्हापूर। संसदेत आपले प्रश्न मांडले, तर त्याच्याबरोबर ही जबाबदारीनं दादांनी काय काम केलंय मला सांगू इच्छितो मी। आज आमच्या मागची पार्श्वभूमी आहे। आज मी 40 वर्ष आमच्या घरी राजकारणात आहे। खासदार बाळासाहेब माने यांनी नेतृत्व केलं, या मतदारसंघाचं 25 वर्ष नेतृत्व केलं, त्याच्यानंतर पहिली साहेबांनी 10 वर्ष नेतृत्व केलं। तर आज तुम्हाला सांगतो, आज आम्ही कशात कमी करावं। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।